आपल्याला दोन प्रकारची माणसं दिसतात. एक वर्ग असा आहे तो कृतज्ञ लोकांचा आहे आणि एक वर्ग असा आहे तो कृतज्ञ लोकांचा आहे. आता कृतज्ञ कोण आणि कृतज्ञ कोण? केलेल्या उपकाराची जो जाण ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणतात. काय म्हणतात? कृतज्ञ म्हणतात. आणि केलेल्या उपकाराची जो जाण ठेवत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात. कृतज्ञ म्हणून माणसाने ज्याने आपल्यावर उपकार केले, ज्याने आपल्याला शिकवलं, ज्याने आपल्याला मदत केली, ज्याने आपल्याला पैसे दिले, ज्याने आपल्याला कपडे दिले, ज्याने आपल्याला चांगला मार्ग दाखवला, त्याच्या उपकाराची आपण जाण ठेवली पाहिजे. पण माणसाचा स्वभाव असा आहे, जेव्हा गरज असती तिथपर्यंत माणूस कृतज्ञ राहतो आणि एकदा गरज संपली की तोच माणूस त्या माणसाबद्दल कृतज्ञ होतो. आणि शास्त्र असं सांगतं की कृतज्ञ माणसासारखा या जगात दुसरा पापी कोणी नाही. कृतज्ञ माणूस किती पापी आहे, किती तुच्छ आहे, किती नीच आहे, किती त्याचा अशा प्रकारचा तिरस्कार शास्त्राने केलेला आहे. याकरता एक छोटस उदाहरण मी आपल्याला सांगेल. ज्ञानोबाला सुद्धा ज्ञानेश्वरी सांगतात, जेथीच्या कृपाला हि जे वरू तेथेची मने वे विचारू तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे. की देवा तू जे मला ह्या भीष्माचार्यांना कृपाचार्यांना जे मला मारायचं सांगतो, तू मला काय समजलास? मी का भस्मासुर आहे? ज्यांनी मला विद्या शिकवली, ज्यांना मला धनुष्यबाण कसा धरायचा ते शिकवला, मला कसा मारायचा ते शिकवला, त्यांच्यावरच मी आज बाण चालू. देवा हे मला शक्य नाही. याच्यापेक्षा मला हे राज्यही नको. याच्यापेक्षा मी भीक मागून 4 गावं भिक्षा मागून मी माझा उदरनिर्वाह करेल, पण मला हे नात्या गोत्यातल्या रक्तातले माखलेलं मला राज्य नको, असं अर्जुन म्हणत होता. म्हणून कृतज्ञ माणसासारखा पापी या जगात दुसरा कोणी नाही. म्हणून महाभारतामध्ये एक छोटस उदाहरण आलेलं आहे की भीम आपल्याला सर्वांना माहित आहे. त्या भीमाकडे एक अशी विद्या होती की जेव्हा तो शिकार करत होता, तो अचूक ज्या शिकारीला आपण बाण नेम धरला तीच शिकार बरोबर कळपामध्ये जरी असली तरी तो मारत होता. एखाद्या झाडाला जर त्याने बाण मारला, दगड मारला, तर पिकलेलीच फळं पडत होती, आंबट कच्ची पडत नव्हती. आपण जर दगड मारला तर सगळेच पडतात. मग भीमाचं तसं नव्हतं. अचूक नेम ही त्याच्याकडे एक विद्या होती. एखाद्या बोराच्या झाडाजवळ जर गेला आणि त्याने जर दगड मारला तर फक्त जे बोर पाडायचंय तेच बोर पडत होतं पिकलेलं, बाकीची दुसरी बोरं पडत नव्हती. आंब्याच्या झाडाजवळ जरी गेला तरी आपल्यासारखं नाही की किधर भी देखना एक डोळा चकना. हा हा कळलं का? पण भीमाचं तसं नव्हतं. मग एक दिवस भीमाला विचारलं की भीमा, अरे तुला कसं काय जमतं रे? बराबर जिथं नेम धरला, जे फळ पाडायचं तेच फळ पडतं तुझ्याकडनं, दुसरं पडत नाही. त्यावेळेला भीम म्हटला, हे आपल्याला आपोआपच येतं, हे मला आपोआप येतं. भीमाने त्या क्षणी आपल्या गुरुचं नाव लपवलं, आपल्या गुरुचं नाव प्रगट केलं नाही. त्याचा परिणाम असा झाला, त्याच क्षणाला भीमाची विद्या लोप पावली. ज्या गुरुनं आपल्याला शिकवलं त्या गुरुचं नाव सांगण्याकरता आपण कधी कमीपणा केला नाही पाहिजे, कधी कंजूसपणा केला नाही पाहिजे. नाहीतर आज आपण पाहतो अनेक लोक कीर्तन करतात, प्रवचन करतात, कथा करतात, आणि त्यांना जर विचारलं, महाराज तुम्ही कोण्या संस्थेत होते, तुम्ही कुठे शिकलात, ते म्हणतात नाही नाही संस्था बिंस्था काही नाही, कोण्या महाराजाकडे नव्हतो आपण. आपल्याला आपोआपच यायला लागले सगळं. आपण घरच्या घरी अभ्यास केला. म्हणजे ज्या गुरुकडे शिकला त्या गुरुचं नाव सांगण्याकरता जर यांना लाज वाटत असेल तर ती विद्या त्या व्यक्तीकडे जास्त दिवस राहू शकत नाही आणि ती विद्या त्याच्या कधी कामी पडू शकत नाही. ती विद्या त्याला कधी समाधान देऊ शकत नाही. म्हणून कृतज्ञपणा आपण जीवनामध्ये केला नाही पाहिजे. कृतज्ञ माणूस, किती पुराणामध्ये कथा आलेली आहे की एक चांडाळ बाई होती. पहा, चांडाळ चांडाळ म्हटल्यानंतर तुम्हाला तिचा परिचय झाला असेल किती काय काय असेल. मग ती एक चांडाळ बाई एका कुत्र्याचं मांस एका स्मशानभूमीच्या कडेला चूल पेटवून शिजवत होती. काय करत होती? शिजवत होती.
जी चूल पेटवली त्या चुली करता जो अग्नी आणला, तो अग्नी तिनं सुद्धा स्मशानातले जी हाडं होती, स्मशानातलं प्रेत जळून जी उरलेली लाकडं होती, ती लाकडं जमा केली आणि त्याचा जाळ पेटवला. आणि तिनं जे मांस शिजवण्याकरता जे पातेलं, आपण जसं पातेलं घेतो, कढई घेतो, तिने त्यापैकी काही घेतलेलं नाही. तर तिनं त्या स्मशानातलं एका माणसाची जी कवटी होती, ती कवटी घेतली आणि त्या कवटीमध्ये मांस शिजवलं. बरं, शिजवण्याकरता आम्ही पाणी वापरतो, तिनं पाणी नाही वापरलं, तिनं दारू वापरली. तिनं काय केली? पहिल्या धारेची जी दारू असते ती दारू घेतली. विचार करा, जो अग्नी आहे तो सुद्धा स्मशानभूमीतला प्रेताच्या हाडाचा अग्नी आहे. जे भांड होतं ते भांड सुद्धा एका मेलेल्या व्यक्तीची कवटी आहे. आणि त्या भांड्यातलं जे मांस आहे ते सुद्धा एका कुत्र्याचं आहे. ज्या पाण्यात ते शिजवणं लागलं ते पाणी सुद्धा दारू आहे. आणि करणारी बाई चांडाळीने. कळालं? हे सगळं करत असताना एका व्यक्तीने ते जाता जाता पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या बाईनं ते मांस शिजल्यानंतर त्याच्यावर तिने झाकण ठेवलं. आम्ही जसं ताट ठेवतो, प्लेट ठेवतो, त्याप्रमाणे त्या बाईनं त्या कवटीवर, त्या भांड्यावर झाकण ठेवलं. ते झाकण ठेवलं पायातली, डाव्या पायातली चप्पल. काय केली? डाव्या पायातली चप्पल त्या मांसावर झाकून ठेवलं. आणि हे सगळं एका झाडाच्या आडून एका चांगल्या माणसाने पाहिलं. अरे काय बाई आहे, हिच्याकडे पाहिल्यानंतर ही बाई काही चांगली दिसत नाही, चांडाळीने. हिनं मांस कुत्र्याचं आणलं, शिजवण्याकरता पाणी म्हणून दारू वापरली, भांड म्हणून कवटी वापरली, लाकडं म्हणून हाडं वापरले आणि पुन्हा त्याच्यावर एक चप्पल ठेवली. हे सगळं तिचा क्रम त्या एका व्यक्तीनं पाहिला. आणि पाहिल्यानंतर त्याने विचारलं की ताई, तुम्ही याच्यावर हे सगळं मांस शिजल्यानंतर तुम्ही हे वरून काय ठेवलं? म्हणे माझ्या पायातली चप्पल. बरं, चप्पल का ठेवली? म्हणे ते झाकून ठेवलं. बरं, ते झाकून का ठेवलं? तर याच्याकरता ठेवलं की माझ्या ह्या अन्नाला कोणाची नजर लागली नाही पाहिजे. आता नजर लागायसारखं होतं ते नाही. चपलीचं झाकण, कवटीचं भांड, हाडाचा जाळ, दारूचं पाणी, हे सगळं असताना नजर लागेल कोणाची? ती म्हटली हो नजर लागेल, कोणाची नजर लागू नये म्हणून मी त्याच्यावर माझ्या डाव्या पायातली चप्पल ठेवली. अहो ताई, तुमच्या या वस्तूला, तुमच्या या पदार्थाला तुम्ही जे बनवले याला नजर कोणाची लागणार आहे? म्हणे नजर लागते ना. या जगात जे कृतज्ञ माणसं आहेत, अशा कृतज्ञ पापी माणसाची नजर जर माझ्या या भांड्याला लागली तर माझे अन्न विटाळेल. लक्षात आलं की कृतज्ञ माणसाची सुद्धा नजर जर लागली तर हा परिणाम होऊ शकतो. महाभारतामध्ये एक कथा आहे. एक गौतम नावाचा ब्राह्मण वाटसरू रस्त्याने जात असताना, दुपारची वेळ आहे, उन्हाची वेळ आहे, थकलेला आहे आणि थकल्यानंतर तो त्या झाडाखाली बसला. ज्या झाडाखाली बसला त्या झाडावर काय होता? एक राजहंस होता. त्या राजहंसाने विचार केला की कोणीतरी माझ्या आश्रयाला आलेले, या झाडाच्या आश्रयाला आलेले, झाड हे माझं घर आहे, आज माझ्याकडे कोणीतरी पाहुणा आला, त्याचं आदर आतिथ्य केलं पाहिजे. झाडावरला राजहंस त्या वाटसरूजवळ उतरला आणि विचारपूस करू लागला, बाबा कुठून आलात? म्हणे मी प्रवासाला चाललो पुढे, पण आता थोडीशी भूक लागलेली आहे, मला थोडी तहान लागली. त्या राजहंसानं त्या वाटसरू करता सुंदर असं थंडगार पाणी आणलं. त्या वाटसरूने ते पाणी पिलं. म्हटलं थोडंसं काही खायला प्यायला असतं तर बरं झालं असतं. पुन्हा तो राजहंस शेजारच्या बागेमध्ये गेला. तिथून त्याने गोड गोड असे, मधुर असे, रसाळ असे फळं आणले आणि त्या वाटसरूला दिली. त्या वाटसरूने ते खाल्ली, पिल्ली आणि थोडा प्रवासाला निघणार त्यावेळेला तो राजहंस म्हणू लागला, थोडंसं थांबा, आता अंधार आहे, आजच्या दिवस मुक्काम करा आणि सकाळी चालतं व्हा. त्यावेळेला त्या वाटसरूने त्या ठिकाणी मुक्काम केला आणि मनात विचार केला की आज माझं भागलं, आज मला फळही मिळाले, आज मला पाणीही मिळालं, पण उद्या
पुढच्या प्रवासाला आपल्याला रस्ता कसा आहे ते माहित नाही, उद्याचा मुक्काम कुठे आहे तेही माहित नाही, उद्या काय खावं आपण. म्हणून त्या वाटसरूच्या मनात पाप आलं की या राजहंसाला जर आपण मारून घेतलं तर उद्याचा आपला दिवस भागल्या जाईल. त्या वाटसरूने त्या राजहंसाला जवळ बोलवलं आणि जवळ बोलवल्यानंतर तो राजहंस बिचारा भोळ्या स्वभावाचा त्याच्या जवळ आला. जवळ आल्यानंतर याने त्याला पकडलं आणि त्याची मुंडगी अशी मुंडकं पिरगाळून काढलं, त्याचे पख उपटून टाकले आणि त्या राजहंसाचं तिथेच 2-4 लाकडं घेतले, गवऱ्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये त्या राजहंसाला टाकून दिलं, भाजून घेतलं, आपल्या पिशवीतल्या डब्यात भरलं आणि तो वाटसरू पुढच्या प्रवासाला निघू लागला. आणि हा राजहंस रोज त्या राज्यातला जो राजा होता त्या राजाला रोज ब्रह्मज्ञान सांगत होता. स्वर्गामध्ये जायचा, तिथं अध्यात्मविद्या शिकायचा आणि ती अध्यात्मविद्या येऊन आपल्या राजाला सांगायचा. 2 दिवस झाला आज माझा राजहंस आला नाही, म्हणून राजानं आपली माणसं त्या राजहंसाच्या शोधाकरता पाठवली. ज्या झाडावर तो राजहंस राहत होता त्या ठिकाणी ती माणसं आली, पाहू लागली, राजहंस कुठं दिसला नाही. अजून शोधाशोध सुरू केली तर एका ठिकाणी त्या राजहंसाची पख उपटलेली दिसली, रक्त सांडलेलं दिसलं. आणि मग ते सेवक राजाकडे पळत गेले की महाराज आपल्या राजहंसाचा कोणीतरी घात केला. आणि मग राजाने सांगितलं की कोणी असेल तो अजून जास्त लांब गेला नसेल, जा त्याचा शोध घ्या. सेवक चारी दिशेला पळू लागले, पाहू लागले, शोधाशोध करू लागले. एक वाटसरू सापडला, त्याला पकडलं. पकडल्यानंतर त्यांनी त्याच्या पिशवीतला जो डबा होता तो डबा पाहिला तर त्याच्यात त्यांनी राजहंसाला जाळामध्ये भाजलेलं त्याचं जे मांस होतं ते त्यांना त्या डब्यामध्ये दिसलं. त्याचे हातपाय बांधले. हातपाय बांधल्यानंतर त्यांनी त्याला राजाच्या समोर उभं केलं आणि राजाने विचारलं की का रे वाटसरू, तू राजहंसाला मारलं? म्हटले हो. बरं त्या राजहंसानं तुला काय त्रास दिला मला ते सांग. म्हणजे त्रास वगैरे काही नाही दिला, उलट त्यांनी तर माझी सेवा केली. मी जेव्हा त्या झाडाखाली थांबलो त्यावेळेला त्यांनी मला गोड गोड अशी फळं आणून दिली, मला थंडगार असं पाणी आणून दिलं. मग तुझी सेवा केली, तुला फळही आणून दिले, तुला पाणीही आणून दिलं, तुझी सगळी तिथे व्यवस्था त्याने एक रात्रभर केली. मग तू त्याला मारलं का बरं? मारलं का बरं म्हणजे मला असं वाटलं की आजचं माझं पोटाचं भागलं व उद्याचं कसं काय होणार, म्हणून मी त्याला मारलं आणि भाजून त्याचं मांस माझ्या डब्यामध्ये घेऊन चाललो. राजाची तळपायची आग मस्तकाला गेली की ज्याने तुझी सेवा केली, ज्याने तुझ्यावर उपकार केला त्याचाच तू घात केला. तू अपकारी आहे, तू कृतज्ञ आहे आणि या जगात कृतज्ञ माणसाला जगण्याचा अधिकार नाही. म्हणून राजाने सांगितलं की याने जसा राजहंसाचा घात केला, त्याचे पंख उपटून टाकले, त्याची चोच बाजूला काढून टाकली, त्याचे पाय तोडले, आता याला सुद्धा तशी शिक्षा झाली पाहिजे. राजानं सेवकाला आज्ञा केली की याचे हात तोडून टाका, मुंडकं तोडून टाका, पाय तोडून टाका आणि गावाच्या बाहेर फेकून द्या. कोल्ह्या कुत्र्याने गिधाडाने जे खाल्लं पाहिजे. आणि मग त्या राजानं त्या वाटसरूचे हात पाय कलम करून टाकले, तोडून टाकले, मुंडकं तोडलं आणि गावाच्या बाहेर फेकून दिलं की आता हे कोल्हे कुत्रे मांजरं खातील म्हणून. पण परिणाम असा झाला गावाच्या बाजूला फेकल्यानंतर त्या ठिकाणी कुत्रे यायला लागले. कुत्रे फक्त त्या हाडा मासाचा वास घ्यायचे आणि पुन्हा निघून जायचे. डुकरं यायचे, वास घ्यायचे, निघून जायचे. कोल्हे यायचे, वास घ्यायचे, निघून जायचे. आकाशातून कावळे यायचे, गिधाडं यायचे, पण कोणीही त्या व्यक्तीच्या मांसाला तोंड लावायला तयार नाही. कोणीच त्याच्या मांसाला तोंड लावलं नाही. नंतर 2-4 दिवसांनी त्या गावामध्ये त्या मांसाचा वास सुटला. आणि एखादा व्यक्ती जर वारला तर जनावरापेक्षा सुद्धा त्याच्या शरीराचा वास जास्त येतो, भयंकर वास येतो. जेव्हा तुम्ही क्राईम ब्रांचमध्ये पोलीस लोक असतात, एखादा व्यक्ती जर कुजून गेला, सडून गेला तर ते हात लावत नाही. त्याच्याकरता स्पेशल ते भंगी लोकांना आणतात. त्याच्यावर आता काही केमिकल निघालं, औषध निघालं, मग वास येत नाही. आणि मग याचा वास यायला लागला. वास यायला लागल्यानंतर पाहता तर ते सगळं मांस हाडं ते तसेच आहे. आणि मग राजाने सांगितलं की अरे हे कोले कुत्रे गिधाडे खात नसतील तर तुम्ही राक्षसांना घेऊन या. राक्षसाला बोलावलं. राक्षस सुद्धा त्या मांसाजवळ गेले, हाडाजवळ गेले, पण राक्षसांनी सुद्धा ते खाल्लं नाही.
मग राजाने विचारलं की अरे कोल्याने खाल्लं नाही, कुत्र्याने खाल्लं नाही, गिधाडाने खाल्लं नाही, आम्हाला वाटलं तुम्ही खाल, बरं तुम्ही का खात नाही? त्यावेळेला त्या राक्षसाने सांगितलं की महाराज हे मांस इतक्या पापी माणसाचं, इतक्या पापी माणसाचं आहे म्हणून आम्ही खात नाही, हा कृतज्ञ आहे आणि याचं जर मांस आम्ही खाल्लं तर कदाचित आम्हाला सुद्धा ह्या नालायकासारखी बुद्धी होईल, म्हणून याचं मांस आम्ही खात नाही. म्हणून कृतज्ञ माणूस या जगात इतका नीच आहे की त्याच्या मांसाला कोले कुत्रे सुद्धा हात लावत नाही, याच्या मांसाला राक्षस सुद्धा भक्षण करत नाही. इतका कृतज्ञ माणूस या जगात पापी आहे. म्हणून आपण ज्याने आपल्यावर उपकार केले त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, कृतज्ञ झालं नाही पाहिजे. एवढाच संदेशा माध्यमातून मी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला. रामकृष्ण हरी.